नमस्कार. दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला पापलेट फिश करी करून दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात. मी इथे साधारण अर्धा किलो पापलेट घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेतलेत. 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे. 2 हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर घेतली आहे. 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं घेतले, 4 आमसुलं घेतलेली आहेत. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ आणि आपल्याला पापलेट करी करण्यासाठी तेल लागणार आहे. मी मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये हे ओलं खोबरं काढून घेते. तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर वाळलेलं खोबरं वापरलं तरी चालेल, पण ओल्या खोबऱ्याने खूप छान होते. आता मी कोथिंबीर घातलेली आहे. त्यातच हिरव्या मिरच्या घातल्यात. तुम्हाला तिखट किती हवंय त्यानुसार तुम्ही मिरची थोडी कमी अधिक घेऊ शकता. लसूण घालूयात. आता थोडं पाणी घालून आपण हे वाटण बारीक वाटून घेऊया. आपला मसाला वाटून झालेला आहे. मी गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घातलेले. तेल गरम झालेले, त्यामध्ये आता आपण हे जे वाटण तयार करून घेतले ते घालायचे आणि वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. मी ह्या आधी सुद्धा खूप साऱ्या व्हेज नॉनव्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता. अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल. मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण ह्यामध्ये पावडर मसाले घालूया. धने पावडर, लाल तिखट, हळद आणि मीठ सुद्धा मी आत्ताच घालते. चवीनुसार मीठ घालायचे आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा असेल तरी तुम्ही घालू शकता. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. आता मिक्सरच्या भांड्यातलं थोडं पाणी मी ह्यामध्ये घालते. पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. ह्या टायमिंगला तुम्ही मीठ चेक करू शकता. जर कमी असेल तर आपल्याला वरतून घालता येतं. आता ह्या मसाल्यामध्ये आपल्याला फिश घालायचं आहे. पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि ह्यामध्ये आता पाणी घालायचे. आपल्याला जास्त पातळी नाही करायची आणि जास्त घट्टही नाही ठेवायची. थोडंसं साधारण मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. अजून थोडं पाणी घालते. पाऊण ग्लास इतकं पाणी घातलंय आणि ह्यामध्ये आता कोकम घालूयात. तुमच्याकडे कोकम नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळ घातला तरीही चालेल. साधारण 7 ते 8 मिनिटं ही फिश करी मी उकळून घेणार आहे. जास्त वेळ जर आपण फिश करी उकळून घेतली तर फिशचा गाळ होतो, त्यामुळे फक्त 7 ते 8 मिनिटं आपल्याला उकळून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मी मिडियमवर ठेवलेली आहे. 7 ते 8 मिनिटं झालेली आहे आणि आपली फिश करी तयार करून झाली. मी वरतून थोडी कोथिंबीर घालते आणि एका बाउलमध्ये काढून घेते. खूप छान झाली आहे, खूप छान सुगंध येतोय.
तयार झाली पापलेट फिश करी. खूप छान झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की करून पहा. ही पापलेट फिश करी आपण चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकतो. खूप छान लागते. नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा, साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.